हॅलो हॅलो हॅलो. बोला ना तुम्ही पण हॅलो. हाय गाईस. हाय गाईज. सो माझ्या चॅनलवरचा हा फर्स्ट Q&A व्हिडिओ आहे आणि आम्ही सोबत शूट करणार आहोत. माझा एकटीचा पण मला एक Q&A करायचा आहे. चला. जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा इंट्रोड्यूस करते स्वतःला. माझं नाव निकिता. मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल आणि कधी कधी फॅशन रिलेटेड काही व्हिडिओज बनवत असते. हॅलो हॅलो हॅलो. वेलकम टू न्यू Q&A व्हिडिओ. न्यू Q&A काय बोलायचं, मी काहीतरी वेगळं वेलकम रिफ्रेम. टू माय चॅनल. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. यूट्यूबवरचाच व्हिडिओ आहे ना हा. अरे मला कशी सवय आहे माहिती आहे का. वेलकम टू द न्यू व्लॉग. आता हा व्लॉग नाही आहे ना, हा सिट वेलकम डाऊन टू द व्हिडिओ. न्यू व्हिडिओ. वेलकम टू द न्यू व्हिडिओ. किती हां. वियर्ड फ्रेमिंग वाटतं मला, हे सेंटेन्स फ्रेमिंग रॉंग वाटतंय. नाही. ठीक आहे, नवीन व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण करणार आहोत फन कपल Q&A. असं मी सर्च केलं होतं आणि काही क्वेश्चन्स या Q&A साठी मी लिहून काढलेले आहेत. छान. मला खूप दिवसांपासून हा व्हिडिओ बनवायचा होता. काही हा मोस्ट रिक्वेस्टेड वगैरे नाहीये. एकदा मी जेमिनायला विचारलेलं की मला माझ्या ऑडियन्सला जास्तीत जास्त कनेक्ट होण्यासाठी काय करावं लागेल. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला हा ऑप्शन होता, तुम्ही फ्रिक्वेंटली क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ केले पाहिजेत, तरच क्रिएटर त्याच्या ऑडियन्सला तितका कनेक्ट होतो, कारण आपल्याला एकमेकांना ओळखायला हेल्प होते. तर मला असं वाटलं की सुरुवात माझ्या गोंडूला नवऱ्यापासून करावी. मला माझा एकटीचा पण एक व्हिडिओ बनवायचा आहे. सो मी इंस्टाग्रामवर विचारलेलं मला Q&A व्हिडिओ फिल्म करायचा आहे, तर त्याच्यामध्ये तुमचे काही क्वेश्चन्स असेल तर मी तेही ॲड करेन. मी माझं इंट्रोडक्शन देणारच आहे आणि मी माझ्याबद्दल बोलणारच आहे. ऑब्व्हियसली मी काही क्वेश्चन्स जे फॉलोअर्सने विचारलेले आहेत माझ्या, ते पण मी ॲड करणार आहे. सो तो व्हिडिओ मी नंतर शूट करेन. आज छान सुट्टी आहे माझ्या नवऱ्याला, तर म्हणजे त्यांची नाईट शिफ्ट आहे. डे टाईममध्ये आम्ही शूट करतोय हा व्हिडिओ. ठीक आहे. काही क्वेश्चन्स मी शॉर्टलिस्ट केलेत आणि ते आपण आता एक एक करून विचारणार आहोत त्यांना. हा टिपिकल क्वेश्चन आन्सर व्हिडिओ नाही बनवत आहे. आम्ही छान गप्पा करणार आहोत तुमच्याबरोबर. मी 10 ते 12 क्वेश्चन्स शॉर्टलिस्ट केलेत. मजा येईल असं मला वाटतं. सो आपण सुरू करूया आता व्हिडिओ. मी तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही त्याचा आन्सर करायचं आहे आणि तुम्हाला जर दुसरं काय बोलायचं असेल तर तुम्ही तेही शेअर करू शकता. असे बोर झाल्यासारखे का वाटतंय व्हिडिओमध्ये आणि इंटरेस्टेड नाही आहात, थोडे ताट बसा. मग नंतर हे मला बोलतात गाईज की अगं मी बघ कसा बसलोय, अगं मी असंच दिसतोय आणि तू. ठीक आहे, चांगले दिसत आहे. फर्स्ट क्वेश्चन हा आहे, हू मेड द फर्स्ट मूव्ह इन रिलेशनशिप. मी. ऑब्विसली, कारण मी तर नसते करत. सेकंड क्वेश्चन आहे, हू इज द बेटर कुक. तूच. असं 100% वाटतं आम्ही दोघं. नाही, मी नाही करत खूप काही. मी फक्त म्हणजे चहा ते बनवतो. हा, म्हणजे ते कुकिंग नाही करत, ते फक्त चहा बनवतात. मोस्ट ऑफ द टाइम तेच बनवतात चहा, पण ते खूप छान चहा बनवतात. आणि मला त्याच्यामुळे असं वाटतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर त्याने कुकिंग केलं काही तर ते खूप छान कुक करतील. हू इज मोर लाईकली टू फॉरगेट ॲन ॲनिव्हर्सरी. दोघांपैकी कोण वाटतं तुम्हाला? तू. मला असं वाटतं कोणीच नाही. का? एक मिनिट, तू कसं काय? कोणीच नाही. हा, कोणीच नाही. म्हणजे मी तर वेडिंग अॅनिव्हर्सरी असू देत किंवा आमची रिलेशनशिपची anniversary असू रिलेशनशिप देत. अॅनिव्हर्सरी असू देत, तर मी 4 महिने आधीपासून एक्सायटेड असते. अॅनिव्हर्सरी येणार आहे. सो आमच्यापैकी कोणी, आणि तेही तसे नाही आहेत, अॅनिव्हर्सरी असू देत, बर्थडे असू देत, कधी विसरलेत. Excitement दाखव. गाजावाजा नाही, माझाच इतका गाजावाजा असतो ना काही महिन्यांपासून की ते नाही विसरू शकत ऑब्व्हियसली. कोणीच नाही विसरत आमच्यापैकी. हू स्पेंड्स मोर टाइम ऑन सोशल मीडिया. म्हणजे मला असं वाटतं की जर मी कॉन्टेंट क्रिएटर नसते तर यांचं काही सोशल लाईफच नसती. स्क्रीन मध्ये का कॅमेऱ्यात? मी स्वतःला बघते. हा, असू दे, ठीक आहे. मला पण अजून सवय नाही लागलेली कॅमेऱ्यात बघायची. नाही दिसत. मी हे म्हणत होते की जर मी एक कॉन्टेंट क्रिएटर नसते तर सोशल मीडिया नसतं काही, असं मला वाटतं. इंस्टाग्राम अकाउंट त्यांचं मीच बनवलेलं कॉलेजला असताना, आणि नंतर आता मी क्रिएटर आहे म्हणून ते ॲक्टिव्हली बघतात तरी सगळं. म्हणजे ते पण माझ्या कॉन्टेंटसाठी ते ऑनलाईन येतात, अदरवाईज ते काहीच बघत नाहीत. त्यांचे DMs पण तसेच असतात. सो मीच जास्त टाइम स्पेंड करते सोशल मीडियावर. हू इज मोर रोमॅन्टिक. कोण वाटतं तुम्हाला, कोण रोमॅन्टिक आहे आपल्यापैकी? मी. मला असं वाटतं दोघं. पण तुम्हाला काय असं वाटतं की मी कमी रोमॅन्टिक आहे तुमच्यापेक्षा? तू जास्त आहेस. मी जास्त आहे ना? तुम्ही रोमॅन्टिक आहात, लेस एक्सप्रेसिव्ह आहात असं तेच बोला. ना. नाही, लेस Less एक्सप्रेसिव्ह expressive. पण नाही आहात. का? पण एवढं तर करता एक्सप्रेस, अजून किती करायचं असतं? तुझ्या समोर कमी आहे.
माझ्या कम्पॅरेटिव्हली तुम्ही कमी रोमॅन्टिक आहात. ओके. पण मला असं वाटतं की ते इनफ रोमॅन्टिक आहेत, एक्सप्रेसिव्ह पण आहेत, जरी पण त्यांना असं वाटत असेल की ते माझ्या कम्पॅरेटिव्हली कमी रोमॅन्टिक आहेत, पण तसं नाही आहे गाईस. ते माझे खूप लाड करतात, ते खूप एक्सप्रेसिव्ह आहेत, खूप रोमॅन्टिक आहेत. 6th क्वेश्चन आहे, हू इज मोर लाईकली टू विन अँड आर्ग्युमेंट? नो आन्सर गाईज, even a आय डोंट हॅव एनी question? आन्सर. का पण तुम्ही खरं बोलू शकता. हा प्रश्नच नेस्तनाबूत केला पाहिजे, डायरेक्ट नष्ट. निस्तनाभूत. मी जिंकते सगळ्या आर्ग्युमेंट्स, कारण मी माघार घेतो. मी बरोबर नाही, मी नेहमी कारण मी बरोबर, माघार माझा घेतो. मुद्दा नेहमी नाही, बरोबर नाही, असतो. कारण मी माघार घेतो. तुम्ही माघार का घेता? तुम्ही बरोबर असताना पण माघार घेता असं म्हणणं आहे तुमचं? कारण मला असं वाटत असतं की उगाच कशाला त्रास तुला, म्हणून मग मी माघार घेतो. हेच आन्सर माझं खरं आहे. यही है मेरा वचन, मेरा वचन ही है शासन. इकडे बघा माहिष्मती, एकदा खरं बोला. तुम्हाला खरंच असं वाटतंय? कितीतरी वेळा मला सांगत असतात की मी आज विचार करत होतो बाळा, हो, तू ते किती बरोबर बरोबर. हा, मग हे बोला ना, हे बोलणं जास्त ते बरोबर गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी मला समजत नसतात, पण हा. त्यानंतर मला रिअलाइज होतात की जेव्हा मी नाही, सांगते की मी की बरोबर हे बोलत बरोबर होते. आहे. हा, हे आहे त्यामुळे- खरं उत्तर. हू इज मोर ऑर्गनाइज्ड? दोघे पण. पण. येस. आमच्यामध्ये कोणीच असं नाहीये की असं मेसी आहे किंवा वेल ऑर्गनाइज्ड पर्सन. हा, कारण आम्हाला दोघांनाही आवडत नाही तसं. सो आम्ही दोघंही वेल ऑर्गनाइज्ड आहोत. मी खूप मुलींचं असं ऐकते की हळूच मी एक गोष्ट सांगतो नंतर. काय, आताच सांगा. आजकाल खूप पसारा असतो. कसं असं बोलू शकता तुम्ही? इतकं आवरलेलं घर असताना. हो गॉड. नाही, का करू? उगीच का बोलायचं पण तुम्हाला? म्हणजे असं का सुचलं असेल तुम्हाला हे विचार? माझी घ्यायला नको तिथेच. काही मुलींचं किंवा मी खूप क्रिएटर्सचं असं ऐकते की माझा नवरा खूप पसारा करतो किंवा माझ्या नवऱ्याला जागच्या जागी वस्तू ठेवता येत नाही. आणि आय कांट रिलेट, कारण माझ्याकडे खूप वेल ऑर्गनाइज्ड माणूस आहे आयुष्यात. माझ्या आयुष्यात खूप वेल ऑर्गनाइज्ड माणूस आहे. म्हणजे मीही तशीच आहे आणि तेही तसेच आहे, दोघं पण. हू इज मोर लाईकली टू क्राय ड्युरिंग अ मूवी? खूप रडते मी, खूप. प्रत्येक मूवीला. प्रत्येक मूवीला काय असं एखाद्या सीनला ते बघतो की जे चांगले असतात. ते त्यांचं असं असतं की चांगलं काहीतरी होते, खूप रोमॅन्टिक काहीतरी जर दाखवतायत मूवीमध्ये, तर ते माझा हात पकडतात, असंच बघता बघता मला असंच जवळ घेतात. पण मी म्हणजे सगळ्यालाच, तुम्ही बोलत नाही आहात जास्त, तुमच्यासाठी करतोय आपण. बोलतोय ना की तू आहेस. एवढंच नसते, नाही बोलत. हो. आपल्याला गप्पा करायच्या आहेत. गप्पा करतोय मी पण. तिकडे का नाही बघत आहात? इकडे मी तिकडे पण गप्पा करतोय. कुठे? माझ्या भोवया बघ. अहो, आपण काय करतोय आणि तुमचं काय चाललंय? एकतर 4 दिवसांपासून माझ्याशी जास्त एक्साइटेड हे आहेत. व्हिडिओ कधी करायचा आहे, व्हिडिओ कधी करायचा आहे, व्हिडिओ कधी करायचा आहे. मग बोलणार आहे मी पण. पण आणि आता बोलतोय बोलत मी, नाही. बोलतोय. हू प्लॅन्स द बेस्ट सरप्राइजेस? ऑब्विसली तीच. हा प्रश्न मी माझ्यासाठीच टाकला असं समजा गाईज, ठीक आहे. मी अजून एक ऍड करायला हवता याच्यामध्ये प्रश्न, की तुम्हाला आतापर्यंतचं कुठलं सरप्राईज सगळ्यात जास्त आवडले? हे पण करतात गाईज प्लॅन, असं नाही की हे नाही प्लॅन करत, पण मी जास्त केले तसं मला वाटतं. मला सगळेच. आपण सुलाला गेलेलो, बर्थडे होता. म्हणजे अलिबागला सुला वाईन्स जातो म्हणजे आपण. बियॉन्डला गेलो होतो, त्यांचं बरेच सरप्राईजेस. सरप्राईजेसच आहेत सगळे हे. हो ना, पण त्यातलं पर्टिक्युलर कुठलं तुम्हाला सगळ्यात जास्त? मी एक फनी किस्सा सांगते नंतर, त्याच्या आधी आपण यांना विचारूया कुठलं सरप्राईज सगळ्यात जास्त आवडलं. पहिला बर्थडे. मला पण तेच वाटलं की खूप अनएक्सपेक्टेड. म्हणजे माझा पहिला birthday? सेकंड बर्थडे होता तो माझ्यासोबतचा. तुझ्यासोबतचा. सेकंड अच्छा, बर्थडे हिच्यासोबतचा माझा मला second कळलं birthday. तुम्हाला आपण जे ते ब्लॅक room अँड वर. व्हाईट हा, थीमने black and केलेलं. white theme. आमच्या एका अॅनिव्हर्सरीला आम्ही कर्जतला गेलेलो, ठीक आहे. हा, त्या फॉरेस्ट क्लबला गेलो होतो आम्ही. तेव्हाचा एक किस्सा सांगायचा आहे छोटासा. असं ॲज काय आम्ही केक वगैरे कट केलेला, तर आम्ही इथूनच घेऊन गेलो होतो केक. सो आम्हाला दोघांनाही आयडिया होती की आपल्याला केक कट करायचा आहे आणि असं सगळं सेलिब्रेशन करायचं आहे वगैरे. सो मी सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी, तो माझ्याकडे फोटो जर असेल तर मी इथे कुठेतरी ॲड करते, मी 5 वाजता उठले, कारण ही इज अ मॉर्निंग पर्सन, ठीक आहे. माझ्या आधी उठतात ते बऱ्याचदा. सो मला असं वाटलेलं माझ्या आधी उठले तर, म्हणून मी असं अगदी अलार्म लावून 5 वाजता उठले. सो मी मला तर आठवत नाही मी काय यूज केलेलं. लिपस्टिक यूज केलेली तू. हा, नाही, सगळं लिहायला लिपस्टिक नव्हती यूज केली. हो ठीक आहे, मी तो फोटो तू पेनने, बाकीच्या ज्या चीट्स होत्या ना त्याच्यावर पेनने लिहिलेलं, पण मी लिपस्टिक पण यूज केली होती. लिपस्टिकने तू मिररवर लिहिलं होतं असं काहीतरी. सो मी त्या मिररवर असं छान हार्ट शेप मध्ये छोट्या छोट्या स्टिकी नोट्सनी
की मला तुमच्याबद्दल काय काय आवडतं. ठीक आहे, हे मी असं लिहिलेलं की ते असे वॉशरूममध्ये जातील आणि माय गॉड सरप्राईज, आणि ते इतकं छान त्यांना वाचायला मिळेल की मला काय वाटतं त्यांच्याबद्दल. मी हे सगळं केलं, अर्धा तास लागला मला. ठीक आहे, आवाज न करता हे सगळं करायचं होतं. त्याच्यानंतर मी येऊन झोपले आणि मग मी एक तासाभराने उठले जेव्हा ते पण उठले होते. सो मला असं झालं की हे गेले का वॉशरूमला, आणि मी अशी पटकन आले बघायला, तर ते दरवाजा बंद होता वॉशरूमचा. मी नॉक केलं की काय करतात, तर ते बोलले की बिझनेस चालू आहे. मला असं झालं ओके. तर मी म्हटलं मग ह्यांनी मला उठवलं नसेल कदाचित, कारण मी झोपलेली आहे. सो मी तिथे वॉशरूमच्या समोर असा एक तिथे ना सोफा होता त्या रूममध्ये, तर मी त्या सोफ्यावर बसून राहिले की आता ते येतील आणि म्हणजे काय सांगतील मला त्यांना कसं वाटलं. सो मी तिथे बसून होते आणि ते बाहेर आल्यानंतर मला बोलायला लागले तुला जायचं म्हणून तू बसली आहेस का असं. तर मला झालं नाही, मी शकतो ह्यांनी बघितलं नाही का. मग ते बाहेर आल्यानंतर मी बघितलं की ते पडले वगैरे का त्या सगळ्या चिट्स, आणि का नसेल दिसलं, तर ते सगळं तिथेच होतं. मी म्हटलं की असं एंटर केलं गेलं वॉशरूम मिरर, आणि त्या वॉशरूम काय बेसिन मिरर, आणि त्या बेसिनला लागूनच कमोड होतं. असं मी म्हटलं का नसेल बघितलं. त्याच्यानंतर ते ब्रश घेऊन आले बॅगमधून काढून ब्रश करायला, आणि मी तिथेच उभी होते. त्याच्यानंतर ते ब्रश करायला लागले, पण तेव्हा ते मिररमध्ये ब्रश, बेसिनमध्ये ब्रश नव्हता करत तुम्ही, शॉवरच्या इथे गेलात आणि ते ब्रश करायला लागले. मला असं झालं की का दिसत नाही यांना, आणि मग मी त्यांना बोलले की तुम्ही एक गोष्ट पाहिली का. ते पण मी आंघोळ केल्यानंतर बोलले, त्यांची आंघोळ वगैरे झाली. मग ते बाहेर आल्यानंतर मी म्हटलं की त्यावेळी मी पाहिलं, तू नाही बोललीस. नाही मी बोलले तुम्हाला, तू बोललीस तेव्हा मी नोटीस केलं. हा, कारण मी मिरर मध्ये आंघोळ करून आलेले जे त्यांनी नाही नोटीस केलं की त्या मिरर वरती एवढ्या नोट्स लावलेल्या आहेत. मी तो म्हणजे कोणालाच कसंच हे मिस होईल असं वाटेल तुम्हाला पण बघून, पण ते झालं कारण मी होतं. मिरर मध्ये बघत इतकं मला हसू येत होतं, म्हणजे कसला काय रोमॅन्टिक सरप्राईज द्यावी. नाही सॉरी नाही, होऊ शकतं, पण आम्ही खूप हसलेलो. खूपच वाईट झालेलं माझ्याबरोबर. ठीक आहे, सो मीच आहे चांगले सरप्राईजेस प्लॅन करणारी आणि एक्झिक्यूट करणारी आणि चांगलं रिॲक्ट होणारी पण. आणि हे यांना 0 मार्क आहेत गाईज. हू इज मोर लाईकली टू स्टार्ट अ डान्स पार्टी. कोणीच नाही. मी तरी कशी काय पार्टी, वी आर नॉट पार्टी पीपल. डान्स पार्टी, आपल्याकडे डान्स पार्टी कोण चालू करू शकतो दोघांना. आम्ही दोघं म्युझिक एन्जॉय करतो बसून, हा, पण असं डान्स करू आणि नाचू धिंगाणा करू असं नाही करत. आम्ही दोघंही वी पार्टी पर्सन नाही होत. हू इज अ बेटर डान्सर, बताओ. तीच म्हणजे इथे मला सांगायला आवडेल की नो ऑफेन्स, पण हे खूप घाण असतात. ए नाही, मी स्कूलमध्ये असताना पण मी पार्टिसिपेट केलेलं आहे बऱ्याच डान्स कॉम्पिटिशन मध्ये नाही. स्क्रीनकडे का नाही बघत. मी स्कूलमध्ये असताना फर्स्ट पासून मी डान्स. किती वर्ष तुम्ही पार्टिसिपेट केलंय. टिल 8th, माझ्या 7-8 वर्ष 8वी पर्यंत मी डान्स केलाय. माझे जे ट्युशन होते, जिथे आम्ही ट्युशनला जायचो, तिथे पण 26 जानेवारीला एक सत्यनारायणाची पूजा असायची आणि त्यांचे कल्चरल ऍक्टिव्हिटी. आता मला नाही डान्स करता. हा, हे बोला संपले. छोटा याला काय अर्थ आहे का. याला तुम्हाला काय विचारायचं आहे का. माझ्याकडे जर प्रश्न असते तर मी पहिल्या व्लॉग पासून गप्पा केल्या असत्या. मी काय प्रश्न उत्तर खेळत असते नाही, सांगतोय मी जर. तर हा आजचा Q&A व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या